बसायला मस्त झोके वगैरे आहेत बसायला. इथे नाश्ता विष्टा करू शकतो. मस्त सनराईज झालाय. नदी पण स्वच्छच दिसते. तर इकडं वेगवेगळे प्राईज आहेत आपल्या स्टेच्या अनुसार. तुम्हाला दाखवतो. तर यांचं हे एक टायमिंग, रिसॉर्टचं टायमिंग आहे. चेक पॉईंट चेकआउटचं बघू शकता एकदा. एवढ्या ॲक्टिव्हिटीज जे होणार आहे ते देणार आहेत. आउटडोर ॲक्टिव्हिटी काय आहे ती 24 किलोमीटरची आउटडोर ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही बघू शकता. एक रोड मॅपचं पॅम्पलेट आहे. तर सध्या आता आपण आहोत इथे क्रोकोडाईल पार्कसुद्धा आहे. आपल्या इकडे जाऊन इकडनं जायचं आहे या साईडला ॲक्टिव्हिटी पॉईंटला. तर एवढे सगळे ॲक्टिव्हिटीज आहेत. वॉटर ॲक्टिव्हिटीज तुमच्या हिशोबाने करू शकता. सगळ्यांचे वेगवेगळे चार्जेस आहेत. हे रिसॉर्टकडनं आहेत. हे पण रिसॉर्टकडनं आहे. तर बघू शकता तुमच्या हिशोबाने कोणतं घ्यायचं असेल ते. आणि बस स्टँडसुद्धा आहे इथून. रिव्हर पॉईंट 2 किलोमीटर, रिव्हर व्यू कॅम्प 23. ठीक आहे. तर आता जातो, फ्रेश होतो, जरा टेंटमध्ये जातो, थोडीशी झोप घेतो. कारण नाईट ड्राईव्ह करून आलो आम्ही. तर 9 वाजेपर्यंत रेस्ट घेतो. नंतर स्विमिंग पूलमध्ये जाऊया, ब्रेकफास्ट करूया. तर आत्ता टेंटमध्ये आलो आहे. टेंट बघू शकता. तर असा आहे टेंट. 3 लोकांसाठी झोपू शकतात.